हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। विटॅमिन B12 हा खूप महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे। जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमी होते, विटॅमिन B12 डेफिशियन्सी होते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स दिसून येतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विटॅमिन B12 बद्दल आणि विटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे शरीरामध्ये काय काय होते, कोणते लक्षण दिसून येतात याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर विटॅमिन B12 हा खूप महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे, खूप महत्त्वाचा विटॅमिन आहे। हा काय करतो, आपल्या शरीरामध्ये जे DNA सिंथेसिस होते, DNA ची निर्मिती होते, DNA च्या निर्मितीसाठी विटॅमिन B12 ची गरज असते। यासोबत RBCच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे रेड ब्लड सेल्सच्या रक्ताच्या निर्मितीसाठी सुद्धा विटॅमिन B12 ची गरज असते। याशिवाय आपल्या शरीरामध्ये जे एनर्जी प्रोडक्शन होते, ताकदची निर्मिती होते, यासाठी सुद्धा विटॅमिन B12 ची गरज असते। आणि आपल्या नर्वस सिस्टमच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी सुद्धा विटॅमिन B12 ची गरज असते। तर विटॅमिन B12 हा खूप महत्त्वाचा न्यूट्रिएंट आहे, जो आपल्या शरीरातील बऱ्याच अशा महत्त्वाच्या कामासाठी अत्यंत आवश्यक आहे। जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमी होते, डेफिशियन्सी होते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स दिसून येतात। तर आता पाहू की विटॅमिन B12 च्या कमीमुळे आपल्या शरीरामध्ये कोणकोणते लक्षण दिसून येतात। तर पहिला लक्षण आहे वीकनेस आणि फटीग फील होणे। म्हणजे तुम्हाला खूप जास्ती थकान फील होते, कमजोरी फील होते, खूप अशक्तपणा फील होतो, काही काम करण्याचं मन करत नाही, थोडंसं काम केल्याने सुद्धा खूप दम येतो आणि तुमच्या मांसपेशीमध्ये वेदना फील होतात। तर असं का होतं, म्हणजे विटॅमिन B12 RBCच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे रक्त निर्मितीसाठी इम्पॉर्टंट आहे। जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 कमी होतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमी होते, ॲनेमिया होतो। जेव्हा ॲनेमिया होतो तेव्हा रक्तातील जे ऑक्सिजन आहे सगळ्या सेल्सपर्यंत पोहोचू शकत नाही। त्यामुळे काय होतं, एनर्जी प्रोडक्शन चांगल्या प्रकारे होत नाही। त्यामुळे आपल्याला खूप जास्ती दम येतो, खूप जास्ती वीकनेस, फटीग फील होतो। नेक्स्ट लक्षण आहे त्वचा पेल कलरची, येलोविश कलरची दिसून येते। जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमी होते, तेव्हा जे RBCs आहेत, रेड ब्लड सेल्स आहेत, प्रॉपरली मॅच्युअर होत नाहीत, इमॅच्युअर राहतात। आणि जेव्हा हे इमॅच्युअर सेल्स लिव्हरमध्ये एंटर करतात, तेव्हा लिव्हर काय करतो, या इमॅच्युअर सेल्सला ब्रेकडाऊन करण्यास सुरू करतो। जेव्हा लिव्हर यांना ब्रेकडाऊन करतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये बिलिरुबिन जास्ती प्रमाणामध्ये वाढतो। यामुळे काय होतं, आपली जी त्वचा आहे अथवा नेल्स, नख जे आहेत अथवा जे डोळे आहेत, सर्व पेल कलरचे, येलोविश कलरचे दिसू लागतात। नेक्स्ट लक्षण आहे पर्सिस्टंट हेडेक होणे। म्हणजे तुम्हाला विटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे कंटिन्युअस हेडेक होतो, डोकेदुखी होते, डोक्यामध्ये भारीपण फील होतो आणि तुम्हाला बार बार डोकेदुखी होते। यामुळे तुम्हाला बार बार चिडचिडापण फील होतो आणि याशिवाय तुम्हाला डिप्रेशन सुद्धा फील होऊ शकतो। विटॅमिन B12 नर्वस सिस्टमच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 कमी होतो, तेव्हा अशा प्रकारचे मेंटल डिसऑर्डर्स दिसून येतात, ज्याप्रमाणे डिप्रेशन फील होणे, खूप जास्ती मूड स्विंग्स होणे, खूप लो फील होणे, चिडचिडापण फील होणे, अशा प्रकारचे लक्षण दिसून येतात। याशिवाय फ्रीक्वेंट माउथ अल्सर्स होणे,
म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमी होते तेव्हा बार बार माउथ अल्सर्स होतात, बार बार तोंड येतो, याशिवाय बार बार जिंजिवायटिसची समस्या सुद्धा दिसून येते। जिंजिवायटिस म्हणजे गम्समध्ये इन्फ्लामेशन दिसून येते, सूजन दिसून येते, रेडनेस दिसून येतो आणि ब्लीडिंग होते। तर हे लक्षण सुद्धा विटॅमिन B12 च्या कमीमुळे दिसून येतो। नेक्स्ट लक्षण आहे तुमच्या तळहातामध्ये आणि तळपायामध्ये बर्निंग सेन्सेशन होणं, पिन नीडल सेन्सेशन होणे। जेव्हा आपल्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमी होते तेव्हा तळहातामध्ये आणि तळपायामध्ये जळजळ फील होते, मुंग्या आल्यासारखं फील होतं, सुन्नपणा फील होतो आणि पिनने नीडलने टोचल्यासारखं फील होतं। या सेन्सेशनला पेरिफेरल न्यूरोपॅथी सुद्धा म्हणतात। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हे लक्षण दिसून येत आहेत तेव्हा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे आणि विटॅमिन B12 चेक करून घ्यायला पाहिजे। जर तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन B12 ची कमी झाली आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये विटॅमिन B12 रिच फूड घ्यायला पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने विटॅमिन B12 चे सप्लिमेंट्स सुरू करायला पाहिजे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।